हा चल चल ये. इकडे जातो इकडे जातो. ये नंद्या, सोड ना, ये सोड ना मला, ये. सोडू काय ऐक, सोडू? ऐक ना, ये नंद्या, ये, सोडू काय ऐक. सोडू? आदिशक्ती, त्या दीड दमडीच्या मोलकरणीकडून माझं कान फटफट घेतलंस. आता हिशोब लवकरच चुकता करीन मी, लवकरच. हे घे कॉफी घे. नकोय मला. हे बघ, हे फोटो जाळून धागे दोरे तोडून फेकून काहीही होणार नाहीये. त्याची विल्हेवाट आपण कधीही लावू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आदिशक्तीचं अस्तित्व मिटवणं. आणि त्यासाठी ती मूर्ती आपल्याला उद्ध्वस्त करावी लागेल. आणि मी तुला सांगितलं, याबद्दल कोणालाही काही सांगू नकोस. तू काय करतेस भद्रा? सगळ्या नोकरांना गोळा करून ढोल बडवलास तू. पण मी कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. नाही, तू थेट नाही सांगितलं, पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ना. त्या कांताला काय वाटलं असेल? तू इतकी विक्षिप्त वागलीस ना भद्रा, तिला असं वाटलं असेल तुला वेड लागलं. तिने जर बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं भद्रा निखारगे यांना वेड लागलंय, वेडी झालीये, काय करणार आहेस तू? जीव नाही घेईन मी तिचा. पण मला जे योग्य वाटले ना, तेच मी केलंय. तुला जे योग्य वाटतंय तेच सध्या नाही करायचं, याची काळजी घे. हा सगळा घोळ घालण्यापेक्षा शिवाच्या घरात असलेला आदिशक्तीचा अंश कसा नष्ट करायचा हे ध्यानात ठेव. कुठे आणले मग घोडं? अहो काढा ना त्या शिवाला त्याच्या बापाला घराबाहेर. तू पुन्हा घाई करते. सत्ताच तुला समजवलं. इतकं सोपं वाटतं का नाना आणि शिवाला घराबाहेर काढणं? साधं सुद्धा काम नाहीये. तू माझ्यावर सोड ना. मी आहे ना, हा मॅटर मी हँडल करणार. करू दे. मी असा खेळ खेळणार आहे की शिवा आणि नाना यांचं घर सुद्धा जाईल आणि कोणाला मागमुसे लागणार नाही की त्यांचं हक्काचं छप्पर त्यांच्याकडून कोणीही राहून घेतलं. कॉफी घ्या. शंभू महादेवा, आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलं. अनेक वेळा मला संकटातून बाहेर काढलं. माझी दुःखाची वेळ होती तेव्हा प्रिन्स सरकार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनीच माझ्या हाताला काम दिलं, राहायला हे 4 भिंतीचं घर दिलं. एवढंच नाही तर माझ्या शिवाला त्यांच्याकडेच नोकरीसाठी ठेवून घेतलं. महादेवा, मला माहित आहे प्रिन्स सरकारांच्या रूपानं तू समद घडवून आणतोय. आजवर माझ्या अनेक इच्छा पूर्ण केल्या. आता एकच इच्छा पूर्ण कर. जसं तू मला हे घर दिलं तसं या घराला घरपण देण्यासाठी ती शक्तीच आमच्या घरची सून व्हावी, ही एवढीच इच्छा आहे. ती पोर माझ्या शिवाला शोभणारी आहे, एकदम करारी, हिम्मतवाली, बलवान आहे. पार एका घावात 2 तुकडं पाडणारी, अगदी शिवासारखी. लवकरात लवकर त्या दोघांचा हात पिवळं होऊ दे. त्या 2 पाखरांचा संसार माझ्या या घरात होऊ दे. आणि पुन्हा एकदा माझ्या घरात माझ्या मनासारखं
माझं घर माणसाने भरू दे. सत्य. कोण तुम्ही आणि डायरेक्ट घरात आलं? पुढच्या 24 तासात हे घर तुम्हाला खाली करावं लागेल. हो दादा, काय बोलताय? हे घर माझं आहे. माझ्या घरात येऊन मलाच घर खाली करायला सांगताय? मुळात हे घर तुमचं नाही आहे. या घराखालची जमीनही तुमच्या मालकीची नाही आहे. 24 तास आहे तुमच्याकडे. 24 तासात घर खाली करा, नाहीतर आम्हाला या घरावर बुलडोझर फिरवावं लागेल. पण तुम्ही दोघं कोण आहेसा? ते तुम्ही हे घर खाली केल्यानंतर कळेलच तुम्हाला. हे बघा, मी माझं घर खाली करणार नाही. तुम्हाला माहित आहे का, ही जमीन आणि हे घर बांधायची परवानगी मला प्रिन्स सरकारांनी दिले. प्रिन्स सरकार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? थांबा, फोनच लावतो मी, मग त्यांच्याशी बोला काय बोलायचंय ते. हा शिवा फोनच उचलत नाही. काय झालं कळत नाही. हो काका, उगाच लोड नका घेऊ तुम्ही. तुम्ही कुठल्याही मंत्र्या संत्र्यांना बड्या बड्या लोकांना फोन लावून दिलात ना, तरीही तुम्हाला हे घर खाली करावंच लागणार आहे. 24 तास, फक्त 24 तास आहे तुमच्याकडे या सामान भरायला. सरकार आहे ते परोपकारी. हो दिसत तर आहे. ती गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. सर कसे आहात आता? फॅक्टरीचं खूप नुकसान झालं ना? हो, करोडांचं नुकसान झालंय. अगं ठीक आहे, या शक्तीने इमानदार कामगारांचा जीव वाचवला, त्यापुढे करोडांचं नुकसान काहीच नाही आहे. बघ, मी बोललो ते बरोबर होतं की नाही? हा, अगं सरकारांना लोकांचा जीव फार महत्वाचा आहे. हे पैसा संपत्ती यापेक्षा कामगारांचा जीव वाचला हे जास्त महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. उगाच नाही पंचक्रोशीत त्यांना एवढा मान आहे. काही लोक तर सरकारांना देवाच्या जागी पुजतात. पण खरं सांगू सरकार, हे कामगारांचा जीव वाचवण्याचं सगळं क्रेडिट खरं तर शक्तीला द्यायला हवं. ऑफकोर्स. पण हे सगळं घडण्यामागे माझा शंभू महादेव आणि देवी आईची कृपा हे मान्य करायलाच पाहिजे. मी काय म्हणतो सरकार, या सोमवारी मी घरी शंभू महादेवाचा जप करायचा विचार करतोय. तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं. प्रिन्स सरकार. शिवा, शिवा, नाना, काय झालं रे, एवढं घाबरला कायस? अरे आपल्या घराकडे 2 माणसं आलेत. 24 तासात घर खाली करा असं म्हणायला लागले.